नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर मी बघा एवढी सगळी तयारी करून कुठे जाते, तर मी जाते आमच्या गणपती बाप्पाची मूर्ती सिलेक्ट करण्यासाठी. कारण आता लवकरच गणेश चतुर्थी येणार आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं आपल्या घरी आगमन होणार आहे. तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा 1.5 दिवसाचा गणपती आमच्याकडे असतो दरवर्षीप्रमाणे. तर आता मी जाणार आहे कारखान्यामध्ये, गणपतीची मूर्ती सिलेक्ट करण्यासाठी जाणार आहे. आम्ही दरवर्षी ठरलेल्या कारखान्यामध्येच जातो. संस्कृती कला निकेतन असं त्या कारखान्याचं नाव आहे. तर डोंबिवलीला जवळच, म्हणजे स्टेशनपासून एकदम जवळच तो कारखाना आहे. आणि त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या मूर्त्या असतात, म्हणजे लहान मूर्तीपासून एकदम मोठ्या मंडळांना सुद्धा मूर्ती देतात ती लोक. आणि खूप मोठ्या प्रमाणात मोठा असा कारखाना आहे. तर आम्ही बऱ्याच वर्षापासून आम्ही त्यांच्याकडूनच मूर्ती घेतो, कारण त्यांची मूर्ती ही एकदम सुबक आकर्षक अशी मूर्ती असते. स्पेशली मूर्तीचे डोळे, ते इतके सुंदर मूर्तीचे डोळे रेखाटतात ना, की बघूनच असं वाटतं की बाप्पा खरोखरच आपल्याकडे बघतोय की काय. की गणपती बाप्पाचे डोळे मेन आकर्षक असतात सगळ्यात जास्त, आणि सगळ्यात जास्त सुंदर ते लोक बनवतात. जे आता मी जिथे चालली ती लोक खूप सुंदर डोळे बनवतात. तर मी आता निघतेच आहे. तुम्हाला पण मी दर्शन घडवेलच, म्हणजे कोणकोणते गणपती आहेत, कशा टाईपचे गणपती आहेत, ते सगळं मी या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघत राहा, कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, नवीन सबस्क्रायबर्सचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही सगळेजण मला एवढा सपोर्ट करताय, त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. तर आता मी निघते. एक 10 मिनिटात मी तिकडे पोहोचेल आणि तिकडे गेल्यावर पुन्हा शूट करायला स्टार्ट करणार आहे. कारण कारखान्यातले जेवढे गणपती आहेत सर्व कव्हर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे की किती सुंदर गणपतीच्या मूर्त्या तिकडे आहेत. तर एक निमित्त होईल, तुम्हालाही गणपती बाप्पाचं दर्शन होऊन जाईल माझ्यामुळे. तर चला पटकन निघूयात आणि जाऊयात बाप्पाच्या दर्शनाला. गणपती बाप्पा मोरया. तर आता मी आलेली आहे गणपती बाप्पाच्या कारखान्यामध्ये. हा जो कारखाना आहे तो इथून सुरुवात होतो आणि इथून असा आतमध्ये आपण आता जाणार आहोत बघण्यासाठी की कसा कारखाना आहे ते. आणि इकडे खूप साऱ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत, मी तुम्हाला एक एक दाखवते. सर्वात आधी मला ही मूर्ती दिसली बघा, ही एकदम मोठी मूर्ती आहे ही. आणि सर्व मूर्तींचं अजून काम सुरू आहे, कारण अजून वेळ आहे बाप्पा यायला. बघा, ही अजून एक मोठी मूर्ती. तर मी तुम्हाला घेऊन जाते. हे बघा, हा आहे तो कारखाना. जे कारागीर आहेत ते काम करतात, इथे फिनिशिंगचं काम चालू आहे. महाराजांचं दर्शन घ्या. ह्या पण गणपतीचं फिनिशिंगचं काम सुरू आहे. बघा, अशा प्रकारचा एवढा मोठा हा कारखाना आहे. हा झोपाळा आहे आणि ह्या झोपाळ्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ठेवणार आहेत. सर्व मूर्तीचे अजून काम बाकी आहेत. अजून आतमध्ये काही मूर्त्या आहेत त्या पण आपण बघूया. इथून छोट्या मूर्त्या स्टार्ट होतात, तर आपण छोट्या मूर्त्या पण बघून घेऊया एकदा. ही मूर्ती बघा किती सुंदर आहे.
दगडूशेठची मूर्ती बोलतात याला. या मूर्त्या प्लॅस्टिकमध्ये कव्हर करून ठेवलेल्या असतात, कारण इकडे धूळ माती भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे ह्या मूर्त्यांवर धूळ बसून मूर्त्या खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे प्लॅस्टिकमध्ये कव्हर केलेल्याच असतात. ही मूर्ती खूप सुंदर आहे. हे बघा किती सुंदर मूर्ती आहे. तर ही पण मूर्ती छान आहे. पितांबर घातलेलं आहे आणि मुकुट जो आहे तो पिंक कलरचा. खूप सुंदर मूर्ती आहे ही सुद्धा. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना मूर्तीचे डोळे, हे बघा किती सुंदर डोळे दिसतात बघा. स्पेशली ह्या मूर्तीचे बघा किती सुंदर डोळे दिसतात गणपती बाप्पाचे. असं वाटतं डोळ्याकडे बघतच राहावं. खूप सुंदर चेहरा रेखाटतात इथले कारागीर. हा पण एक बाप्पा सुंदर आहे. हो, ही मूर्ती बघूया आपण. किती सुंदर मूर्ती आहे. ही पण मूर्ती छान वाटते ना. छोट्या मूर्ती आहेत, या छोट्या छोट्या मूर्ती आहेत. हे बघा हा केदारनाथचा गणपती आहे, म्हणजे केदारनाथच्या रूपातला गणपती आहे. आणि हे शिवशंकराची इथे मूर्ती आहे. आणि हे जे आहे केदारनाथ मंदिराचा जो साचा आहे ना तो आहे मागे, आणि पुढे गणपती बाप्पा आहे. हे बघा ही पण मूर्ती खूप सुंदर आहे. हा किती छान आहे. हा छोटा बाल स्वरूपातला बाप्पा. ही एकदम छोटीशी पण किती सुंदर मूर्ती आहे. आणि हा पेशवाई रूपातला ना ग हा बाप्पा. पेशवाई रूपातला बाप्पा हा. हो, हा कमळातला गणपती किती सुंदर आहे. हे बघा ही पण मूर्ती किती सुंदर आहे बघा. आणि ज्या प्रकारे धोतर नेसवलंय ते पण खूप छान दिसतंय. आणि हा बघा हा बाप्पा चालला ट्रॅक्टरवर फिरायला. किती सुंदर दिसतोय हा बाप्पा. मी तर इतकी खुश झाली इकडे येऊन की कोणत्या बाप्पाला बघू आणि काय बघू आणि काय नको असं झालं मला. हे बघा हा महाकालच्या रूपामध्ये महादेवाच्या रूपातला गणपती. शेषनागाच्या स्वरूपातला, कृष्णाच्या रूपातला आहे का हा? हा कृष्णाच्या रूपातला ना.
ह्या शाडूच्या मूर्त्या आहेत, घरच्या घरी विसर्जन करण्याजोग्या. आणि ह्या लाल मातीच्या मूर्त्या आहेत, याला ट्री गणेशा असं म्हणतात. ट्री गणेशा. पण ह्यांची रेंज नॉर्मलच आहे का की जास्त असते का? रेंज ह्यांची नॉर्मलच आहे की जास्त आहे? रेंज असते त्याची. ह्या मूर्त्या तुम्ही समोर बघतायत ना, त्या लाल मातीचे गणपती आहेत. त्याला ट्री गणेशा असंही म्हणतात, म्हणजे घरच्या घरी विसर्जन करता येण्यासारख्या इको फ्रेंडली गणेशा सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्त्या असतात त्यापेक्षा ह्या मूर्त्या दुप्पट किमतीच्या असतात. म्हणजे ती मूर्ती जर 2000ची असेल तर ही मूर्ती 4000ची आहे. आणि यातल्या बऱ्याच मूर्त्या ह्या बुक झालेल्या आहेत. डायमंडचं वर्क किती सुंदर केलेलं आहे. इथे मुकुटाला सुद्धा किती सुंदर डायमंडचं वर्क केलेलं आहे बघा. पूर्ण गळ्याला, हाताला सगळीकडे डायमंडचं वर्क केलं आहे. हीच यांची खासियत आहे. ह्या कारखान्यामध्ये डायमंडचं वर्क खूप सुंदर प्रकारे करून मिळतं. तर अशा प्रकारे इथे एवढ्या सगळ्या मूर्त्या आहेत. त्या बऱ्याच मूर्त्या मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला, पण काही मूर्त्या दाखवता येत नाही आहेत कारण काहींचं काम बाकी आहे करायचं आणि काही मूर्त्या पूर्ण झालेल्या आहेत पण त्या प्लॅस्टिकमध्ये कव्हर केलेल्या आहेत. तर सगळ्याच मूर्त्या आपल्यासाठी ते ओपन नाही करून दाखवू शकत कारण इकडे ऑलरेडी गणपती मूर्त्यांचं खूप काम चालू आहे आणि धूळ वगैरे खूप बसते मूर्त्यांवर. त्यामुळे त्यांनी काही मूर्त्या आपल्याला ओपन करून दाखवल्या आहेत. पण खूप खूप सुंदर मूर्ती आहेत. आणि जी मूर्ती मी माझ्या म्हणजे घरासाठी जी मूर्ती मी बघण्यासाठी आली होती ती मूर्तीसुद्धा अजून रेडी नाही झाली, त्यामुळे मी तुम्हाला आता नाही दाखवू शकत आहे. पण हा जो कारखाना आहे तो आमच्या म्हणजे फॅमिली फ्रेंड्सच आहे, त्यांचाच हा कारखाना आहे. त्यामुळे ते बोलले की पुन्हा जेव्हा मूर्ती तयार होईल तेव्हा ते आपल्याला मला कळवणार आहेत आणि तेव्हा येऊन मी नक्की इथे शूट करणार आहे पुन्हा. तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की आमच्या घरची मूर्ती कोणती आहे ती. आपण म्हणतो गणपती बाप्पा किती सुंदर आहे, किती सुंदर आहे, पण त्या गणपती बाप्पाला सुंदर बनवण्यामागे ज्यांचे कष्ट आहेत ते हे कारागीर आहेत आणि ते दिवस रात्र कष्ट करत असतात. इतकी मेहनत घेऊन गणपती बाप्पा म्हणजे गणपती बाप्पांना तयार करत असतात. त्यांना रंगरंगोटी करणं असो किंवा त्यांना सजवणं असो, अलंकार देणं असो किंवा काही गणपती बाप्पांना तर वस्त्रसुद्धा घालावे लागतात. तर त्यांची खरंच खूप मेहनत आहे. ते लोक 3-4 महिने कष्ट करत असतात ह्या सर्व सुंदर मूर्ती
घडवण्यामागे त्यांचे कष्टच आहेत, ही गोष्ट विसरून चालणार नाही। आणि त्यांच्या कलेला माझा सलाम आहे। मी खूप मानते ह्या सर्व लोकांना की त्यांच्यामध्ये इतकी सुंदर कला आहे की मातीला आकार देऊन ते मूर्ती घडवण्याचं काम करतात। म्हणूनच आपल्याला आपले इतके सुंदर बाप्पा बघायला मिळतात। मूर्तीमध्ये एक प्रकारचं जिवंतपणा आणण्याचं काम हे कारागीर करतात। त्यामुळे मला तर खूप अभिमान वाटतो की आपल्या देशाची ही संस्कृती आहे की आपल्या देशामध्ये इतके टॅलेंटेड लोक आहेत, आपल्या देशामध्ये इतके मोठे मोठे सण समारंभ असतात आणि आपण सगळेजण इतके अशा लोकांना सुद्धा खूप एनकरेज करतो जे कलाकार आहेत। तर खूप आनंद वाटला मला या कारखान्यामध्ये येऊन आणि खूप माझं मन प्रसन्न झालं। तर आता मी पूर्ण कारखाना फिरून झालेला आहे माझा आणि आता मी घरी जायला निघते आहे। बराच वेळ झाला मी कारखान्यामध्ये होते, जवळजवळ 2 तास झालेले आहेत। आता मी घरी जायला निघते आहे। तर मी आता जस्ट घरी आलेली आहे आणि मला तिकडे 2 ते 3 तास लागले, कारण तो जो कारखाना आहे तो माझ्या मैत्रिणीचाच आहे, म्हणजे तिचे मिस्टर करतात, ते मूर्तिकार आहेत। तर संदीप अडुरकर असं त्यांचं नाव आहे आणि जे कारखाना आहे त्या कारखान्याचं नाव संस्कृती कला निकेतन असं आहे। तर तिथे मग ती भेटली, मग त्यामुळे आम्ही थोड्याशा गप्पा वगैरे मारत बसलो। त्यामुळे मला थोडासा उशीर झाला, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता मी जस्ट घरी आली आहे। आता फ्रेश होते, चहा वगैरे घेते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त मूर्त्या कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणजे कसं आहे ना, इतक्या मूर्त्या होत्या, प्रत्येक मूर्तीवरचं कव्हर काढून दाखवणं त्यांनाही शक्य नाही आहे आणि ते आपल्यालाही त्रास देणं ते बरं नाही वाटत। तर मी काय केलं आहे ना, जेवढ्या मला जमतील तेवढं शूट करण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओसाठी। आणि काही मूर्त्या आहे ज्या अजूनही रेडी नाही आहेत, तर मी प्रयत्न करेल की जेव्हा बाकीच्या मूर्त्या पण जेव्हा रेडी होतील, मोठ्या मूर्त्या किंवा 3 फूट 4 फूट 5 फुटाच्या मूर्त्या ह्या सुद्धा जेव्हा रेडी होतील तेव्हा पुन्हा एकदा एक चक्कर मारून मी जाण्याचा प्रयत्न करेल। म्हणजे शूट करण्यासाठी जाईन, पुन्हा एकदा एक चक्कर मारेन। पण आजच्या व्हिडिओमध्ये जेवढं जमेल तेवढं मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे। आय होप तुम्हाला व्हिडिओ खूप आवडेल आणि आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा। म्हणजे जे लोक इथे कल्याण डोंबिवलीमध्ये राहतात ते लोक येऊन कारखान्याला भेट देऊ शकता तुम्ही, कारण खूप सुंदर मूर्त्या असतात त्यांच्याकडे। आणि विशेषतः ज्या काय बोलतात त्याला डायमंड वर्क जे असतं ना, ते डायमंड वर्कच्या ज्या मूर्त्या असतात ना त्या मला स्पेशली खूप आवडतात त्यांच्या इकडच्या। तर आमचा जो गणपती आहे तो त्यांचा रेडी झालेलाच नव्हता, त्यामुळे त्यांनी ह्या कारखान्यात आणला नव्हता। म्हणजे दुसऱ्या पण त्यांचा दुसरा पण कारखाना आहे, तर त्या कारखान्यातून ह्या कारखान्यात त्यांनी आणला नव्हता। तर मग म्हणून ती बोलली की मे बी 8-10 दिवसानंतर तू पुन्हा एकदा चक्कर मार। तर बहुतेक गणपती तेव्हा पण रेडी होतील, तर मी उरलेले गणपती तेव्हा शूट करण्याचा प्रयत्न करेन। पण आज जेवढे जमतील तेवढे मी केलेले आहेत। तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।